हॅलो गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. आज मी तुम्हाला घरच्या घरी कशी बॉर्नव्हिटा पावडर तयार करायची हे दाखवणार आहे. अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने, आणि त्यातल्या त्यात सगळ्या घरच्याच इंग्रेडियंट्स पासून बनवायची आहे. तर माझा मुलगा 2 वर्षाचा आहे आणि मी त्याला अजूनपर्यंत बाहेरची कुठलीही बॉर्नव्हिटा पावडर किंवा चॉकलेटचं काही दिलेलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने घरच्या घरी बॉर्नव्हिटा कसा तयार करायचा हे दाखवणार आहे. तर मी आता इथे 1.5 वाटी बदाम घेतलेले आहेत, 1 वाटी छोटी वाटी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि 1 वाटी मखाना घेतला आहे. आणि थोडंसं फ्लेवरसाठी आपल्याला विलायची पावडर आणि कोको पावडर यूज करायची. तर मी इथे एका पॅनमध्ये मस्त असे बदाम एकदम स्लो गॅसवर 0 गॅसवर भाजून घेणार आहेत, एकदम क्रंची होईपर्यंत. आणि अजिबात मैत्रिणींनो घाई करायची नाही, एकदम सगळे इंग्रेडियंट्स स्लो गॅसवरतीच भाजायचे, कारण त्यामुळे तो फ्लेवर जो आहे ना तो एकदम मस्त येतो. कारण आपण फुल गॅसवरती जो पदार्थ भाजतो ना त्याचा फ्लेवरही तसाच जळकट येतो. त्यानंतर मी पंपकिन सीड्सही छान असे भाजून घेतलेले आहेत सगळे. याला थंड होऊ दिलं आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशी बारीक करून घ्यायची आपल्याला पावडर. आता पावडर करायला थोडा वेळच लागतो, कारण आपण एकदम बारीक अशी पावडर बनवणार आहोत, जी करून दुधात एकदम पटकन टाकल्या मिसळून जाईल. आता मखाणामध्ये इतके कॅल्शियम्स असतात ना, जी मुलांच्या हाडांसाठी इतकी बळकुटी. मखाण्याचे इतके सगळे फायदे आहे, ज्यामुळे दातांची आणि हाडांची बळकटी वाढते. त्यानंतर आपण जे पंपकिन सीड यूज करणार आहे त्यामध्ये खूप सगळे लोह, कॅल्शियम, आयरन आणि ऊर्जा, किंवा तुम्ही अजून ओमेगा 3 फॅट्स सगळे आहेत. तुम्ही चेक करा गुगलला, तुम्हाला नक्कीच सापडेल त्याचे फायदे. आणि का नाही, आपण घरच्या घरी एकदम मस्त अशी हेल्दी बॉर्नव्हिटा तयार करू शकतो. आता मी माझ्या मुलाला अजिबात म्हणजे त्याला साखर वगैरे काहीही लागत नाही दुधामध्ये, त्यामुळे मी इथं कुठेही साखर किंवा खडी साखर यूज केलेली नाही. जर तुमची मुलं गोड खायला मागत असेल तर तुम्ही यामध्ये पावडर बनवतानाच एकदम थोडीशी खडी साखर किंवा साखर यूज करू शकता. किंवा यापेक्षाही हेल्दी तुम्ही ज्यावेळेस बॉर्नव्हिटाची पावडर दुधात मिक्स करता त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये थोडेसे 2-3 सिरप हनीचे यूज करा, म्हणजे ते पण गोड होऊ शकतं. आणि कारण मी तर यूज नाही करत, माझा मुलगा असंच बिना साखरेचंच पितो, त्यामुळे मला तर मी काय ॲड केलेली नाही. तुम्ही करू शकता. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि त्याचसोबत अशाच नवनवीन बाळासाठी हेल्दी आणि घरच्या साहित्यातून आपण कशा बनवू शकतो हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला